बायोलॉजी बघूनच मला समजलं की ठीकठाक आहे, लाईक पेपर अँड लेवल पण चांगली आहे. बट मग सेकंड टाईम मी फिजिक्स घेतलं अँड तिथं मग समजलं की हे थोडंफार नेहमीपेक्षा वेगळं आहे. कधी कधी स्कोर कमी येतो, कधी जास्त येतो, बट नेहमी एक स्टेबल राहायचं. मी असं टाईम टेबल वगैरे फॉलो नव्हतो करत पहिल्यापासूनच. फ्रेंड्स सगळेच ठीक पाहिजे, लाईक सगळेच प्रॉपर पाहिजे. अभ्यासावाले पण मित्र पाहिजेत, नॉर्मल मित्र पण पाहिजेत. कारण की नेहमी हे जर्नी आहे, आपण एक काइंड ऑफ सेम पाथ फॉलो नाही करू शकत. त्याच्यामुळं चांगले मित्र पाहिजेच नेहमीच. असं वाटत पण नव्हतं आम्हाला की आमचं संगीत पण तो पोहोचत नाही. माय नेम इज निलेश मनोहर इंगळे. आय एम अन IIBN अँड माझा नीट 2025चा स्कोर 510 होता. अँड मी प्रॉपर संभाजीनगरचाच आहे, इथलचाच. माझ्या दादाने मला सजेस्ट केलं सगळ्यात पहिले की तू डॉक्टर वगैरे करू शकतो, तुझ्यासाठी छान पण राहील. तर त्या हिशोबाने पण मला पण पहिल्यापासून बायोलॉजी वगैरेमध्ये थोडा इंटरेस्ट होता. सो मी त्याच्यासाठीच प्रिपेअर करत होतो पहिल्यापासून. मम्मी पप्पांचं हार्डवर्क ते त्यांना बघून असं वाटतं की ते करतात, तर ऑब्व्हियसली मी पण ॲटलिस्ट करूच तर शकतो स्टडीज वगैरे. सो मी सगळ्यात पहिले सेंटरला गेलो. आम्ही पहिलेच थोडं टायमाच्या पहिलेच गेलो होतो. मग तिथे जाऊन पण मी थोडं रेस्ट केला, थोडं रिलॅक्स राहिलो, मेडिटेट टाईप केलं थोडंफार. अँड देन मग जेव्हा पेपर आला तेव्हा ऑब्व्हियसली मी फर्स्ट बायोलॉजी घेतलं. अँड बायोलॉजी बघूनच मला समजलं की ठीकठाक आहे, लाईक पेपर अँड लेवल पण चांगली आहे. बट मग सेकंड टाईम मी फिजिक्स घेतलं अँड तिथं मग समजलं की हे थोडंफार नेहमीपेक्षा वेगळं आहे. तर काही न्यू स्ट्रॅटेजी करावं लागण्यासाठी मग फिजिक्स केला मी प्रॉपर. बट फिजिक्समध्ये थोडा जास्त टाईम घेतला आणि इतका चांगला पण नाही गेला. मग नंतर पूर्ण फोकस केमिस्ट्रीवरच होता आणि केमिस्ट्रीवरच मग मी चांगला केला. IIBचा खूपच चांगला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तरी. कारण की त्यांचं मॅनेजमेंट, टेस्ट अँड त्यांच्या ॲक्टिव्हिटीज. कधी लो फील झालं तर क्लासमध्ये मॅनेजमेंट पण मोटिवेट करत होते. जेव्हा पण असं वाटलं की आता नाही करू शकत, एक्झॅक्टली त्याच मोमेंटला टीचर सपोर्ट करायचे आणि असं अगेन एक फिलिंग यायची की डबल आपण करू शकतो. नीट 2026च्या ॲस्पिरंटसाठी एकच सांगेल की कधी कधी स्कोर कमी येतो, कधी जास्त येतो, बट नेहमी एक स्टेबल राहायचं अँड नेहमी NCERTवरच फोकस करायचं. जास्त एक्स्ट्रा नाही करायचं. मी तर एक्स्ट्रा नाहीच केलं, फक्त NCERT अँड क्लास मॉड्यूल्स अँड क्वेश्चन्स, बस PYQs. स्टडी प्लॅन मीन्स माझं असं होतं की ॲक्च्युली मी टार्गेट ठेवत होतो की इतक्यामध्ये हा सब्जेक्ट, इतके क्वेश्चन्स, इतकं चॅप्टर हे झालं पाहिजे. मी असं टाईम टेबल वगैरे फॉलो नव्हतो करत पहिल्यापासूनच. जस्ट माझं डेलीचं टार्गेट राहायचं, ते कम्प्लीट करायचं ट्राय करायचो नेहमी. अभ्यासाचं बायोसाठी तर मी फक्त NCERT केलं होतं माझी. अँड जे काही इम्पॉर्टंट होतं ते मी साईडला हायलाईट करून ठेवायचो, लिहून ठेवायचो. बायोसाठी तर लाईक IIBच्या मॉड्यूल्समधून क्वेश्चन केले होते अँड ते आम्हाला एक्स्ट्रा मटेरियल देत होते नेहमीच. असर्शन, रिझन, फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग, सगळं ते करायचो आम्ही नेहमीच. अँड फिजिक्ससाठी तर फक्त मॉड्यूल जे की सगळेच क्वेश्चन करायचो आणि क्लासमध्ये डिस्कस व्हायचे आमचे मॉड्यूल्स. काही डाऊट राहिला तर मग लगेच टीचर क्लिअर करायची. काही मेथड असतात, एक क्वेश्चनला 1-2 अलग मेथडने पण सॉल्व करू शकतो, ते सांगत होते आम्हाला नेहमी. केमिस्ट्रीसाठी पण सेम टीचर्स आम्हाला नेहमी मदत करायचे. अँड की क्लास मॉड्यूलनेच सगळं होऊन जात होतं, थिअरी पण अँड क्वेश्चन्स पण. पॅरेंट्ससाठी माझ्या पॅरेंट्स नेहमीच मला सपोर्ट केला नेहमी. कधी काही लो पण असलं तरी पण ते सपोर्टच करत होते. हाय पण असलं तर मला जास्त मोटिवेट नव्हते करत. नेहमीच मला नॉर्मलच ठेवत होते की नेहमी करत जा, अभ्यास करत जा. अँड नेहमी माझा स्कोर चेक करत होते, हमेशा सजेस्ट करत होते कोणत्या सब्जेक्टमध्ये कमी आहे, जास्त आहे. अबाउट लाईक मॅनेजमेंट तर बेस्ट आहे. कारण की नेहमीच काही पण अडचण असली, नॉट जस्ट एज्युकेशन रिलेटेड, बट काही पण असलं नेहमी ते सपोर्ट करत होते, गाईड करत होते. कधी पण कोणत्या गोष्टीची अशी कमी नाही जाणवली कधीच क्लासमध्ये. DSP वगैरे पण होते, तर मग ते पण मॅनेज होऊन जात होते नेहमीच. फ्रेंड्स सगळेच ठीक पाहिजे, लाईक सगळेच प्रॉपर पाहिजे. अभ्यासावाले पण मित्र पाहिजेत आणि नॉर्मल मित्र पण पाहिजेत. कारण की नेहमी हे जर्नी आहे, आपण एक काइंड ऑफ सेम पाथ फॉलो नाही करू शकत. त्याच्यामुळं चांगले मित्र पाहिजेच नेहमीच. ॲक्च्युली माझ्याकडे मोबाईल होता, बट सोशल मीडिया वगैरे मी कधी यूज नव्हतं करत. जस्ट फॉर PDFs, क्वेश्चन्स, बस. तसं मी काही सोशल मीडियात नव्हतं माझ्याकडे. नीट ॲस्पिरंटसाठी इतकंच मॅसेज राहील की नेहमी तुम्ही
फोकस करा की हर वेळेस टार्गेट कम्प्लीट करत जा. लाईक एका टेस्टमध्ये हमेशा जे चुकलं किंवा ते नेहमी सुधारायचा प्रयत्न करत जा. असं लाईक सोडून नका देत जाऊ. एक प्रॉपर नोटबुक बनवा ज्यामध्ये की आपण जे काही चुकलं ते लिहू शकतो वेगळ्याने आणि तेच रिवाईज करायचं आहे. आणि जितके पण IIBचे लाईक पेपर्स वगैरे असेल त्यालाच नंतर तुम्ही रिवाईज करू शकता. तेच मेन रिव्हिजन असतं. IIB इज लाईक वन स्टॉप सोल्युशन सगळ्यासाठीच. अँड इट वॉज बेस्ट फॉर मी अँड एव्हरीवन. पॅरेंट्सनी सपोर्ट केला त्यामुळे मी इथं ॲटलिस्ट आलो. अँड त्यांनी मोटिवेट केलं. त्यांचं हार्डवर्क बघूनच मी नेहमीच प्रिपेअर करत राहिलो अँड कधीच खाली नाही राहिलो. माझं नाव विद्या मनोहर इंगळे, निलेशची मम्मी आहे मी. आम्हाला IIBची माहितीच मिळाली होती की आमच्या बाजूचा एक मुलगा होता, तो इथं आला होता आधी IIBला. त्याने जॉईन केले होते क्लासेस. मग भैया म्हटलं मग मी जाऊन बघतो, तिथं डेमो घेऊन बघतो म्हटलं 4-5 दिवसाचा. पटलं तर करेल, नाही पटलं तर दुसरीकडे कुठेतरी बघन म्हटलं मला. मग तो इथं आला, त्याने 4-5 दिवस डेमो घेतला आपल्या IIBचा. त्याला ठीक वाटलंय. त्यांनी त्याच्या पप्पाला सांगितलं, घरी येऊन मला पण सांगितलं मला जायचं IIBलाच जायचं आहे म्हटलं. मला तिथंच त्याला जॉईन करायची आहेत म्हटलं. मग आला, त्यांनी फीज वगैरे बघितली, ते योग्य वाटलं. मग तो इथं मला IIBला घेऊन आला. आमच्या सरांशी बोलणं झालं, नंतर परत तो इथे जॉईन झाला IIBला. IIBचं सर दर संडेला आम्हाला मेसेज होतं ते मोबाईलला, त्याच्या पप्पाच्या माझ्या. त्याच्यामुळे कळत होतं आम्हाला अभ्यासामध्ये कसा आहे हा. जर मार्क्स कमी आले त्याच्या पप्पाला बोलायचे, मी रागवायची, आया हाटू तर मागे का बरं गेला, मार्कावर मागे आलेत, पुढे जायचं होतं मागे काय यायला लागला तो. तर असं काहीतरी कारण सांगायचं. लेट गेलं होतं, लेट झाला तर कधी IIB मला फोन यायचा, मॅडम विद्यार्थी लेट झाला, का लेट झाला. आला तर रागवायची मी यायला, दादा तू लेट का बरं गेला होता, मला क्लासमधून फोन आला होता तुझ्या. अशामुळं IIBने बरीच त्याची काळजी घेतली. तो जिथं चुकला तेव्हा त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं घरी. त्याच्यामुळं आम्हाला खूप छान वाटलंय की खूप भारी क्लासेस IIBचे बाबा. मुलगा कुठंच भटकू नाही लागला, कुठे गेला तर आम्हाला प्रत्येक वेळेस याची माहिती मिळत होती घरी आम्हाला. तर माझा मुलगा डॉक्टर बनत आहे, खूप अभिमान वाटतं दोघांना पण आम्हाला. कारण आमच्या नातेवाईकामध्ये लांब लांबपर्यंत कोणीच नाही या क्षेत्रामध्ये गेलेले, मेडिकल फील्डला कोणीच गेलेलं नाही आहे. फर्स्ट टाइम आमचा मुलगा चाललाय. खूप अभिमान वाटायला लागला. IIBमुळे आल्यामुळं खूप भारी वाटतं त्याला पण, आम्हाला खूप भारी वाटतं. त्याच्या पप्पाला पण ते गर्वाने ड्युटीवर पण सांगतात त्याच्या की माझा मुलगा IIBमध्ये क्लासेस जॉईन केले, माझा मुलगा MBBS व्हायला लागला यावर्षी. मी पण ड्युटीवर खूप गर्वाने सांगते आपलं IIBचं नाव, आमच्या मुलांचं नाव. असं वाटत पण नव्हतं आम्हाला की आमचं मुलगा इथपर्यंत पोहोचत म्हणून. पण इथं आल्यामुळं IIB आल्यामुळं खूप छान वाटलंय. खूप मार्गदर्शन भारी केलं आम्हाला.